हेलो गाइस, वेलकम टू द न्यू ब्लॉग। अरे यार, गलती से यही बोल दिया था, वेलकम टू द स्ट्रीम। और हम लोग निकल चुके हैं अपने नए BTS ब्लॉग के लिए, शूट के लिए। और मेरे साथ है बंटी और कीर्ति। और हम अपनी नई नवेली एथर पे निकल चुके हैं, क्योंकि साउंड भी लिया है। ये देखो, ये इतना बड़ा साउंड है जो क्लास में हम लोग यूज़ करते हैं, पार्टी साउंड, वही हम लोग लेके चल चुके हैं। अभी निजरनेश्वर का टारगेट है, तो बंटी और बबली को देखो, हम लोग 3 लोग मस्त एंजॉय करने जा रहे हैं। अभी बारिश का मज़ा, ऊपर से ऋषि के होटल में भी खाना, सर्वोत्तम में भी खाना खाना है, जो बंटी को वहाँ पे बहुत पसंद है। जो बंटी क्या पसंद है उधर? हाँ, वो भी दूध सेव भाजी करके भाजी है ना, तो वो पसंद है बंटी को। तो अभी उनको शूट कंप्लीट करके उनको वहाँ पे खाने को लेके जाना है, तो हम लोग वही मिलेंगे। तो चलो जर्नी एंजॉय करो अभी अब। पाऊस थोडासा जास्त वाढला म्हणून आम्ही वडगावच्या पेट्रोल पंपामध्ये थांबलोय आणि गाडी आपली ईव्ही बंटी म्हणतीये क्या पेट्रोल टाकून घ्या सर, उशीर झालाय। हां, माहिती आहे चार्जिंगची गाडी, तरी म्हणती पेट्रोल टाकून घ्या। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? दुनिया से। शाबाश। खाडीबाई पागल झाली आहे, काही खरं नाही। चला, पाऊस तर चालू आहे, आता बघूया किती टाइम लागतो आणि किती नाही। फायनली गाईज, आम्ही पोचलो निजरनेश्वर सर देवस्थानी। आणि विषय असा आहे की इथं आल्यानंतर कळलं की मंदिरच गायब आहे। याला मंदिरच गायब म्हणजे मंदिर गायब म्हणजे मंदिराचं काम चालू आहे, हे माहीतच नव्हतं। स्ट्रक्चर आता वेगळं होणार आहे असं वाटतंय मंदिराचं, मस्त काम चालू आहे। आता तिकडं जाण्यात हे नाही, कारण काम चालू आहे, ते डिस्टर्ब करायचं काही हे नाही येत। आपण आता लांबूनच इकडनं दर्शन घेऊ आणि तिकडं काम चालू आहे, तर आपलं शूटला निघून जाऊ। आम्ही इकडनं दर्शन घेऊन डायरेक्ट जातो। ये देखो, ये पा मंद बदक, या बाय माझे बंटे। बघा, पावसाचं वातावरण बघता आम्ही थांबून घेतलं म्हणजे थांबलोय आम्ही, कारण नेमकी विषय असा झाला की आम्ही स्टुडिओला विसरलो आणि छत्री एक बोलवली आहे, ते एक आपलं वैभव घेऊन येऊ राहिला छत्री, आणि हे मस्त पावसामध्ये उड्या मारत त्याचं शूट घेतो मग बोलू आपण। मित्रांनो, तुम्ही हे येड्या आता उगाच शिव्या येतं तोंडामध्ये, हे मुलांना बघताय तुम्ही, आणि हे बाबा बघताय। बाबा मंदिराच्या बाहेर थोडेसे जास्त अपेक्षा नाही करत, 1-2 रुपये मागताय फक्त। मी काय म्हणतो, तुमची जर लायकी नाही आहे द्यायची तर टिंगल्या पण करून नाही ना, बरोबर की नाही? त्या बाबाच्या टिंगल्या करताय, बाबा ऑनलाईन आहे, आमच्याकडे पैसे नाही आहेत, ते भाऊ तुमची लायकी नाही द्यायची तर नका देऊ। तिथं म्हाताऱ्या माणसाच्या टिंगल्या करून काय भेटणार त्यांना? ही आजची पिढी ना पुढचा देश खराब करणार आहे।
काही खरं नाही यांचं. मंदिराच्या बाहेर बसलेला माणूस हा स्वतः देवच असू शकतो या गोष्टी ज्यांना कल्पनाच नाही. ज्या पद्धतीने बाबाबरोबर वागले ना, लायकी झिरो यांची. सोडा. गाईज निम्मा अर्धा व्हिडिओ तर झाला आहे. वैभव आता आला, पाऊसही थांबला आहे आणि तो छत्री घेऊन आला जेणेकरून साऊंड वगैरे सगळे सेफ राहील आणि टॅबही व्यवस्थित राहील, जेणेकरून पावसात काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण टॅब तर वॉटरप्रूफ नाही आहे. आणि आता या दोघींना थोडंसं बेसिक स्टेप्स करायला सांगायचे आहे, कारण ॲज युजल बंटी आजही चुकली. मी नाही. पण तरी तूच चुकली, तुला लाज वाटायला पाहिजे. नाही चुकले वो, मी नाही चुकली. ही चुकली. तो बरोबर कोण पागल झालं. चूक कोणाची मग? माझ्यासोबत राहून मी काय केलं पागलवाण्यासारखं? पागलवाल्यासारखं बोलतोय. चल तिकडं, तुम्हाला जे सांगितलं ते करा. झालं ये नाही. राहिलेले टेक घेतो, बाकी BTS वैभव घेऊ राहिला. पूर्ण शूटमध्ये शूट चालू व्हायच्या आधी वैभव आम्ही वाट बघत बसलो की पाऊस आत्ता थांबन मग थांबल. पण मग शूट झाला, पाऊसही थांबला आणि आता ऊन पडायला लागले. कुशा लाज वाटायला पाहिजे. एवढे का बरं हाल केले. हे पा सुरक्षा सुरक्षा. टॅबसाठी वेगळी छत्री, साऊंडसाठी रेनकोट प्लस छत्री. साऊंडचे किती लाड आहे बा, याचे अलगच नसे चालू. आणि यांचे पक्की बंटी टुकार दिसते. पैशाचा विषय हां, साऊंडचा पैशाचा विषय. हां, साऊंडचा पैशाचा विषय आहे, दुसरं काय आयडिया नाही. चल, बंटी मस्त चिंचाची फुलं एन्जॉय करते खायला. तिला माहीतच नव्हतं चिंचाची फुलं पण खाली जातात. आम्ही पण खातो, लहानपणी आम्ही खायचो, त्याच्यामुळे बंटीला खाऊ घातली मी चिंचाचा पाला आणि चिंचाची फुलं. आता विषय असा आहे की यांचे दुसऱ्या शूटसाठी कपडे चेंज करायचे. हो, आमचं तेच चाललं आहे. वैभव गेला आहे रूम बघायला. इथं नवरी नवरदेवचे जे रूम आहेत त्या ओपन आहेत का बघण्यासाठी तो गेला आहे. बघूया, जसं ते ओपन असले ते मुलीला तिकडं पाठवून कपडे चेंज करून ते पटकन येतील. बघूया. A few moments later. गाईज किस्सा झाला. ते दोघं गेलेत. ह्या हुशारांनी ज्या रूममध्ये कपडे चेंज केले का, आपला टॅब तिथंच ठेवून आले आणि इकडं आलं शूटला. मग त्या टॅब तिथंच राहिला. मग आता वैभव तिला घेऊन गेलाय पटकन आणि टॅब घेऊन येत. आय होप तिथं टॅब असावा, नसलं तर आगा का रडायला माणूस नाही राहणार, कारण टॅबमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बापरे, जर टॅब पुढे गायब झाला बंटी, मग आता काय करायचं? टॅब गेलं, घरी जायचं. घरी जायचं. माझे पाय पुरत्या. हां, नाही पुरत्यान पाय. हां, पुरत्यान पाय पुरत्यान ते पळंबर का रपकन पुढं. गाडीला चावी द्यायची जे. कॉमेडी हो गई. हॅलो, नाही काय शूट, दुसरा शूट चालू आहे. एक झाला, एक शूट दुसरा चालू आहे. काय रे? अरे शूट चालू आहे दुसरा आत्ताशी. गाईज हा शहाणा तिला चालला होता कोकणगावला घेऊन, विसरला होता की इथे शूट चालू आहे. ही पोरगी टॅब तिथेच विसरून आली होती. सर मारती नाही बोरी. सर हार्ट अटॅक येऊन तुमच्या लग्नाची फोटो. त्याच्यात गाणे तर आहेच आहे, पण मेन काय माहिती का, लग्नाचे फोटो याच्यात ते मेन काहीतरी कोविडचा प्रूफ आहे माझ्या का, तो राहू द्यायला लागणार. हुशार बाटे. घरी प्रूफ आहे आता. हाँ, घरी प्रूफ है ना. ये देखो, आपने साउंड देखा नहीं था ना, ये देखो ये वाला साउंड है, कुछ ज़्यादा ही छोटा है. ज्यादा ही झालं. चल इकडं मस्त तिकडं मोर आलेत खाली नाचताय. आता झाडावर आहे की कुठे दिसत नाही, पण आवाज जवळपास एकदम जवळ आहे आवाज मोराचा.
आणि त्याच्याबरोबर बंटी पण आरडती. बंटी कसं यायचं काय येड नाही तर. चला माग, चला खड्डा आहे. माग. मग तिथे खड्डा नव्हता. बस 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 हां तिथं. आता यांची एक इथं मस्त छान असा टेक घेऊन टाकतो इथं. काय आलं शिकलात? नाही इथं उलट पाहिजे. नाही बस. ओके. याऊ याऊ याऊ. याऊ करू राहिले का? मग काय करते? फायनली गाईज जिथं 2 शूट करायचे होते तिथे 3 शूट कंप्लीट झाले आणि आम्ही निघतोय जेवणासाठी. कारण बंटीला लय भूक लागली, तिच्या तोंडावरून तुम्हाला समजू शकतं. नाही, आता ही तर हॉटेलवालीची त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण ही काय? उपाशी आहे. नाही मी खाल्ला होता. यांनी लिटरली बंटीने खाऊ घेऊन आली पण मला म्हणली सुद्धा नाही कसं तुम्हाला खायचं. संपल्यावर बोलले का खायचं. अजून एक पुडा बाकी होता तेव्हा बोलली होती मी. कसली खोटं बोलती राव. मी बोलले होते मग तो एक पुडा त्या बाबाला दिला असं काय झालं असतं का खायला? पण मला माहितच नव्हतं ना. थोडं डोकं चालू ना बंटी. मला माहितच नव्हतं कसं काय. भर पावसात आम्ही आलोय, इथून तिथून भिजत भिजत आलो, शूट संपलं आणि ऊन पडले. याला काय अर्थ आहे बरं सांगा तुम्ही? याला काय अर्थ काय? यालाच अर्थ आहे. जेवायला जाऊ. फायनली आम्ही आलोय बंटी बरोबर. कुठं आलो बंटी? हॉटेल हॉटेलला नाव नाही का? सर्वोत्तम हॉटेल. कोणतं हॉटेल आहे? सर्वोत्तम आणि बंटीला तर काय आवडतं? शेवभाजी. बंटीची शेवभाजी. बंटीच्या शेवभाजीसाठी आपण परत एकदा आलोय हॉटेल सर्वोत्तममध्ये. फुल एन्जॉय. लायकी झिरो माणूस. आणि आता बंटीच्या आवडती भाजी आलेली आहे. बंटी कचका होणार हा. घ्या चल तिला सर्व कर ग. वाढ तिला बाई, पहिले तिला वाढ. तिकडल्या प्लेटमध्ये तिकडल्या. A few moments later. प्रूफ पाहून घ्या. घरचे जर मला बोलले ह्या पूर्वी ऑलरेडी सर्दी झालेली तरी ही पोरगी मला म्हणजे सर मला आईस्क्रीम खाती आहे काय होत नाही. घरच्यांनी पाहून घ्या ताई बघा ही पोरगीनं माशी खाली म्हणे घाल गिळली डायरेक्ट. त्याच्याबरोबर तुला कळालं नाही? नाही हो. नाही का? मग ठीक आहे. थार मस्त मॉडिफाईड थार होती. हे थोडा गाड्या काय चालूच राहतात. आता आमचं शूटही आवरलं आहे आणि आम्ही निघालोय परतीच्या प्रवासासाठी. आता पहिले काय नाव रे? पहिले कीर्ती पहिले कीर्तीला सोडूया, त्याच्यानंतर मग बंटीला सोडायला जाऊया. ठीक आहे, तर पहिले कीर्ती देन बंटी. ओके चला. 1 hour later. तर फायनली गाईज आपण पोचलो आहे क्लासवरती एकदम व्यवस्थेमध्ये. फील इग्नोर करा, गेमसाठी आहे ती. आणि दुसरी गोष्ट काय की बंटीला सोडलं, कीर्तीलाही सोडलं व्यवस्थितरित्या, दोघींना सोडल्यानंतर आपण क्लासवर येऊन आता हे सगळे व्हिडिओज कॉपी करायचं काम करायचं आपल्याला. सो एंड करायचा राहिला होता. आता जर तुम्हाला आपला हा BTS ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्या आधी व्हिडिओज येतील तर ते पण व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो बाकी त्या गोष्टी तर तुम्हाला बंटी सांगत. ठीक आहे, बंटी आपली येतीच प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटला येतील. बंटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लाईक शेअर